नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। अधिकाऱ्यांनी उदासीनता झटकावी, अन्यथा गय नाही। राज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। 6 तासांच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी गुड न्यूज। लांजा उड्डाण पुलासाठी 1 लेन वाहतुकीसाठी खुली। काही दिवसात दोन्ही लेन होणार सुरू। रत्नागिरीत सेवा अभियानला उत्स्फूर्त प्रतिसाद। नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी स्वीकारली निवेदने। बाप्पाच्या आगमनाची चाहूल। गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग। वाढत्या खर्चातही गणेश मूर्तींच्या निर्मितीला वेग। आणि श्रावणात रामेश्वराच्या चरणी आणि सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहानं भक्तिमय वातावरण। श्रावण महिन्यात भक्तीचा जोर कायम। ग्रामस्थांसह भाविक हरिनामात दंग। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला द्या एक भव्य आणि अविस्मरणीय रूप। रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर इथे आपल्या सेवेत सज्ज आहे SP मॅरिनर्स हॉल। आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा, आकर्षक इंटेरियर आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी परिपूर्ण वातावरण। विवाह सोहळा असो, साखरपुडा, वाढदिवस, सत्कार समारंभ, बैठका किंवा कोणतेही छोटे मोठे शुभकार्य, प्रत्येक सोहळ्याला मिळेल दर्जेदार आणि अविस्मरणीय अनुभव। तुमच्या खास क्षणांचा विश्वासू साथी SP मॅरिनर्स हॉल, जिथे प्रत्येक कार्यक्रम बनतो खास। SP मॅरिनर्स हॉल, RK केबल शेजारी, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी। संपर्क 70 28 35 63 10 आणि 98 90 19 94 34। SP मॅरिनर्स हॉल, तुमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यासाठी एक परिपूर्ण निवड। आता बातम्या विस्तारानं। शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत तातडीनं पोहोचला पाहिजे। कामातील ढिलाई आणि उदासीनता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला। आज रत्नागिरी जिल्ह्यामधील महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग, अन्न आणि औषध प्रशासन विभाग या 4 विभागांचा आढावा आज राज्यमंत्री म्हणून आज मी घेतला। आढावा घेत असताना माननीय बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून, त्यानंतर संबंधित माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून जी खाती आहेत, ह्या खात्याच्या अंतर्गत जे काही आमच्या शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर दौरे करत असताना
अनेक जिल्ह्यांचा मी आढावा आजपर्यंत घेतलेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा हा घेण्याचं आज प्रयोजन केल्याच्या नंतर ज्या काही त्रुटी आढळल्या त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विशेषतः घरकुलांची बांधकामं चालू असताना त्यांना पाचबरास जी मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे त्या बाबतीतली अंमलबजावणी ही समाधानकारक नाही. तर त्याची अंमलबजावणी ही जिल्ह्यामध्ये अग्रेसरपणे झाली पाहिजे. त्याकरता आवश्यक असल्यास जे काही शासन स्तरावरनं काय निर्णय बदलायची आवश्यकता असेल किंवा नवीन निर्णय घ्यायची आवश्यकता असेल तर ती देखील आमची तयारी आहे. परंतु त्या बाबतीतली अधिकाऱ्यांची उदासीनता नक्कीच त्या बाबतीमध्ये मी नाराजी व्यक्त केली. तसे मी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन ही पाचबरास मोफत वाळू ही घरकुलासाठी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्या असं सूचना मी केलेल्या आहेत. दुसरं आपल्याला माहिती आहे की तहसीलदार स्तरावरती प्रांताधिकारी स्तरावरती अनेक वर्ष काही केसेस ह्या प्रलंबित राहतात. एकेका केसेसची सुनावणी 4-4, 5-5 वेळा तारखा दिल्या जातात आणि केसेस ज्या प्रलंबित राहतात त्यामुळे लाभार्थीची किंवा तिथे ज्यांच्या बाबतीमध्ये ही सुनावणी चालू आहे त्यांची पिळवणूक होते आणि या बाबतीतल्या या केसेसची पेंडन्सी ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना शक्यतो जास्तीत जास्त 2 सुनावणीमध्ये आपण हा विषय संपवले पाहिजे. आता तर आपण कायदा करून हायकोर्टामध्ये देखील आपण जास्तीत जास्त 2 ऍडजॉर्नमेंटच्या आपण आता कायदा केलेला आहे. तर मला वाटतं त्याच धर्तीवरती ह्या सगळ्या केसेस ज्या कुठल्या कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स आहेत यामध्ये देखील जास्तीत जास्त 2 ऍडजॉर्नमेंट घ्यावे आणि ह्या सगळ्या केसेस पेंडन्सी पूर्ण कराव्यात. जिल्हा नियोजन समिती सभागृहात तब्बल 6 तास मॅरेथॉन बैठक घेत त्यांनी महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणे 2 सुनावण्यात निकाली काढावीत. मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या दप्तरांची क्रॉस व्हेरिफिकेशनने तपासणी करावी असे निर्देश त्यांनी दिले. दुसरं एक बाब माझ्या लक्षात आलेली आहे की सर्वसामान्य नागरिकांची सर्वात जास्त पिळवणूक कुठे होत असेल तर ती मंडळ अधिकारी आणि तलाठी स्तरावरती होते. तक्रारी करणं, स्वतःच तक्रारी करायला लावणं आणि चौकशीच्या नावाखाली जी काय तिथे जे काय करप्शन होते त्याला कंट्रोलमध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी आज सूचना केलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडळ अधिकाऱ्यांचं जेवढं त्यांचं दप्तर आहे हे दप्तर क्रॉस व्हेरिफिकेशनच्या द्वारे आम्ही आता तपासाला आम्ही सुरुवात करणार आहोत. म्हणजे खेडमधल्या असलेल्या मंडळ अधिकाऱ्याकडे त्याचं जे दप्तर आहे ते लांजामधला एक जबाबदारी अधिकारी येईल आणि ते संपूर्ण त्याचं दप्तर तपासेल. म्हणजे पूर्णपणे चौकशी केली जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावरती तिथल्या तिथेच कारवाईचे आदेश आम्ही दिलेले आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये देखील आपण हे राबवण्या बाबतीमध्ये सन्माननीय अपर मुख्य सचिव खारगे साहेबांना देखील मी पत्रव्यवहारांना देखील कळवलेलं आहे. त्याच्याबाबत हे राज्यामध्ये देखील राबवलं जाईल. परंतु याची सुरुवातच मी रत्नागिरी जिल्ह्यापासून करायचे आदेश हे मी आज दिलेले आहेत. दुसरं ETS मोजणी या खाणी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नियमितरित्या ETS मोजणी झाली पाहिजे आणि त्या बाबतीच्या देखील सूचना ह्या मी दिलेल्या आहेत जेणेकरून सरकारचं कुठेही नुकसान होणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही. रॉयल्टी जर का कुठे चोरी होत असेल तर त्या बाबतीत देखील कारवाई ETS मोजणीच्या द्वारे ती समोर येईल आणि त्याच्यावरती मग त्याची अंमलबजावणी करता येईल. जिल्ह्यातील 18,671 घरकुलांपैकी केवळ 2,909 लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजना, रोह्योतील मजुरांच्या अडचणी, अतिक्रमण निर्मूलन आणि शाळांमधील स्वच्छतागृहांच्या प्रश्नांवरही तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मनरेगामध्ये देखील मी अनेक वेळेला पाहतो की जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मनरेगामध्ये कमीत कमी कामं कशी होतील असा प्रयत्न केला जातो. त्याला अनेक कारणं आहेत, परंतु ही उदासीनता चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्ट आदेश निर्देश मी आज दिलेले आहेत. आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त कामामध्ये अजून भर ह्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. शौचालय विशेषतः जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली शौचालय ही अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहेत. ते शौचालयांची बांधकामं झाली पाहिजेत. त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांची मदत घेऊन उद्योग विभागाच्या मार्फत CSR फंड आणून देखील अगदी शौचालय कशा पद्धतीने बांधता येतील. आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषद CEOना मी आदेश दिलेला आहे
की शाळांमध्ये असलेली जी काही शौचालय आहेत ह्याचं ऑडिट करा आणि ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला तुम्ही सादर करा आणि त्यानंतर एक ऑडिटच्या आधारे एक ह्याचा विकास शौचालय बांधकाम करण्याचा एक आराखडा तयार करा आणि त्याला मग CSR फंड आणि अन्य ज्या योजना आहेत त्यामार्फत ही सगळी शौचालय बांधण्याचं आम्ही नियोजन करतोय. दुसरं एकंदरीत 4 विभागांचा आज आढावा घेत असताना ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. काही ठिकाणी आता मगाशी मी तिथे वाळूचा मी जो उल्लेख सांगितला म्हणजे 5 ब्रास वाळू ही जी घरकुलाच्या बांधकामाकरिता उपलब्ध करून द्यायची, याच्यामध्ये ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग हे दोन्ही विभागांनी मिळून काम करणं आवश्यक आहे. तर मला वाटतं ह्यामध्ये आपण अजून एक त्रुटी आमच्या लक्षात आली की कोकणामध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये या विशेषतः 3 जिल्ह्यांमध्ये वाळूचे घाटच कुठे मंजूर नाहीयेत. म्हणजे जिथे नदी प्रवाह नॅचरल आहे, जिथे नद्या वाहत आहेत त्या ठिकाणी वाळू साठा जर का असेल तर जसं आपण खाडीमध्ये आपण वाळूघाट मंजूर करतो तशाच पद्धतीने नदीमध्ये देखील वाळू असेल तर त्याचा देखील आपण अधिकृत त्याला मंजुरी आणून त्या नदीची वाळूचा उपयोग देखील आपण घरकुलाकरता करून घेऊ शकतोय. तर त्यासाठीचे देखील वाळू घाटाच्या मंजुरी करता देखील अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश हे आज आपण दिलेले आहेत. अन्ननागरी पुरवठा विभागामध्ये गोडाऊनमध्ये आपण अनेक वेळा आम्ही पाहतोय की दुकानदारांपर्यंत, रास्त दुकानदारांपर्यंत जे काही धान्य यायचं आहे अजूनही आज 21 तारीख आलेली असताना देखील अजूनही काही दुकानामध्ये धान्य पोहोचलेलं नाही. तर लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार कधी? म्हणून त्याची दखल घेत जे काही FCIच्या ज्या गोडाऊनमधनं उशिरा धान्य येते त्याची नेमकी कारण काय, तिथे जे काही माथाडींचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे काही प्रलंबित विलंब होतोय किंवा जिल्हा स्तरावरनं ज्या काही चुका होत आहेत, काही ठिकाणी ट्रान्सपोर्ट जे करतायत त्यांच्या काही चुका आहेत. काही ठिकाणी मी आज ट्रान्सपोर्टर बदलण्याचे देखील मी आदेश दिलेले आहेत. त्यांच्या दिरंगाईमुळे देखील रास्त दुकानदारांपर्यंत धान्य उशिरा पोहोचतंय. मग इथे अजिबात दिरंगाई चालणार नाही. अंत्योदय यादी असू द्यात किंवा नसू द्यात, परंतु धान्य त्या दुकानदारांपर्यंत वेळेत पोहोचलं पाहिजे, जे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत गेलं पाहिजे. आता उत्सव येतोय, पुढच्या या उत्सवाच्या दिनामुळे देखील हा विलंब झाला तर नक्कीच जनतेचा रोष शेवटी आम्हाला अंगावर घ्यावा लागेल. म्हणून अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष द्यावं आणि गोडाऊनच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करून ट्रान्सपोर्टच्या ज्या समस्या आहेत, जे आम्ही आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करून त्या ठिकाणी धान्य हे व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं धान्य हे वेळेत पोचावं याकरता तिथे उपाययोजना कराव्यात. लखपती दीदी, विकसित भारत, स्वच्छ भारत, आवास, आरोग्य आणि महिला बालविकास योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या बाबतीत देखील नक्कीच काही बदल करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देखील त्याची देखील नोंद हे मी घेतलेली आहे. जे काही अधिकारी ह्याच्यामध्ये आज दिरंगाई करतील किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्यावरती कारवाईचा बडगा 100% आम्ही उगारू आणि जे काही शासनाचे आदेश आहेत त्याचं पालन हे तंतोतंत झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या बाबतीतला सूचना ह्या मी केलेल्या आहेत आणि आज रत्नागिरी जिल्ह्याचा मी माझ्या 4 या विभागाचं जे ग्रामीण विभागाशी संबंधित आहे त्याचा मी आढावा घेतलाय. पुन्हा 6 महिन्यानंतर मी पुन्हा आढावा घेणार आहे. ह्याच्यामध्ये प्रोग्रेस काय आहे, किती आहे याचं पूर्णपणे आकलन ह्याचं दर महिन्यानंतर माझ्याकडे अहवाल घेणार आहे. दर 6 महिन्यानंतर मी ह्याचा आढावा देखील घेणार आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाची 1 लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्यास मोठी मदत होणार आहे.
लांजा उड्डाणपुलाच्या दुसऱ्या लेनचं कामही अंतिम टप्प्यात असून काही दिवसात दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उड्डाणपूल पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर लांजा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. लांजा येथील जवळजवळ 1.25 किलोमीटरचा हा ब्रिज 2015 पासून आम्ही त्याचा विषय होत होता, परंतु आमचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी खरोखरच आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून या ब्रिजला लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली. आणि आज जरी व्यापार आमचा थोडासा कमी झाला असला तरी इकडून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे या साईड एक लेनच या वेळेस सुरू केलेली आहे, कारण इकडून मला वाटतंय गोव्याकडे, मुंबईतून गोव्याकडे जाण्यासाठी हा एक लेन सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं 5 ते 7 दिवसानंतर ह्याच दोन्ही साईड लेन सुरू होतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो, जेणेकरून आज भैया सामांनी सांगितल्याप्रमाणे 20 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही एक लेन सुरू झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर आज आपण या लेनवरती आपण सर्व आपल्या लांजातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर लांजातील नागरिक आणि इतर अधिकारी वर्ग हे इथं आलेले आहेत. मी अधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की जेणेकरून त्यांनी चांगल्या प्रकारे इथं व्यवस्था सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे हाताळलं. यामध्ये सितलानी असतील, आमचे कुलकर्णी साहेब असतील, त्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं ते हाताळण्याचं काम केलेलं आहे. सितलानी म्हणजे एक गोड बोलण्याचं साधनच होतं. ज्या वेळेला खरोखरच कुठे काय अडचण आली, लांजा शहरामध्ये खूप अडचणी येत होत्या आणि अडचणी असतानासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांना पण मी धन्यवाद देईन. लांजा उड्डाणपुलासाठी तब्बल 70 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून या पुलाची लांबी सुमारे 975 मीटर आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नांना यश आल्याचं सांगितलं जात आहे. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आमचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज लांजा शहरातील ब्रिज एक लेन चालू झालेली आहे. त्यामुळे बाजारामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती होणार नाही आणि वाहतूक सुरळीतपणे होईल. त्यासाठी सर्व कॉन्ट्रॅक्टदार, त्यांचे कर्मचारी, अधिकारी यांचे विशेष अभिनंदन आणि त्यासाठी त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देते. तसेच आमचे आमदार यांचे पण मी खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या विकास कामासाठी खूप मार्गदर्शन दिले आणि प्रयत्न केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार असल्यानं लांजा उड्डाणपूल खुला होणं ही कोकणवासियांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सेवा अभियान राबवण्यात आलं. रत्नागिरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांची निवेदनं स्वीकारण्यात आली. भाजपा कोकण विभागाचे संयोजक तथा प्रदेश प्रवक्ता आमदार प्रमोद जठार आणि संतोष साखरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. विकास कामं, शासकीय प्रश्न आणि प्रलंबित कामांबाबत नागरिकांनी समस्या मांडल्या.
संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. या सेवा अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये माननीय प्रदेश अध्यक्षांच्या कल्पनेतलं कार्यकर्ता, त्याचं संघटन, भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि प्रशासन यांच्या समन्वय साधण्याचं एक काम त्यांनी त्यांच्या कल्पनेतून 15 मेपासून सुरू केलं महाराष्ट्रात. आणि त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या या सेवा अभियानाच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या संयोजनाची जबाबदारी त्यांनी त्यांचे OSD साखरे साहेब पहिलं नाव कसं, संतोषजी साखरे साहेब यांना महाराष्ट्रातलं या प्रशासकीय अनुभव असलेला, अनेक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता ते साहेबांचे OSD आहेत, म्हणून त्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याचं, त्यांना त्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रशासन आणि संघटन वाया कार्यकर्ता याचा समन्वय करणं, संघटनेला स्ट्रॉंग करणं, ताकद देणं. आणि आता महाराष्ट्रामध्ये केंद्रात, राज्यात सगळीकडे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सत्ता आहे, सरकार आहे. त्यामुळे या संघटन आणि प्रशासन यांच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त प्रकारे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आता प्रश्नांना डायरेक्ट सोल्युशन देणारं सरकार, असं ही कल्पना माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून त्याने सुरुवात केलं. संपूर्ण महाराष्ट्राचं प्रमुख OSD म्हणून, या प्रशासकीय सेवा अभियानाचे प्रमुख म्हणून त्यांनी माननीय साखरे साहेबांना, संतोषजी साखरे त्याचं काम बघतात. आता हे अभियान म्हणजे काय, त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन कार्यकर्ता आणि जनता यांच्याकडनं त्यांच्या ज्या समस्या आहेत, ज्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत, त्यांना वाटतं कार्यकर्त्यांना किंवा जनतेला की केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, ग्रामपंचायतीत आता भारतीय जनता पक्ष आणि संलग्न समविचारी पक्षांचं सरकार आलं आहे, तर आता समस्या सुटल्याच पाहिजेत. त्या दृष्टीने साखरे साहेब संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतायत. या अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्यानं उपलब्ध राहणार असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी ओमकार फडके, स्वानंद रानडे, राजू भाटलेकर, दादा ढेकणे, डॉक्टर ऋषिकेश केळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिल्यानं कोकणातील गणेश मूर्ती चित्रशाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 4000 गणेश मूर्ती चित्रशाळा असून 1.5 ते 2 लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते, तर सुमारे 200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सव जवळ येताच मूर्तिकारांच्या हाताला वेग आला आहे. विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील गणेश मूर्ती साकारण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. पारंपरिक मूर्तिकलेचा वारसा जपत मूर्तिकार दिवस रात्र मेहनत घेत आहेत. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही माती आणि रंगांच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे वाढत्या खर्चाचं आव्हान मूर्तिकारांसमोर आहे. तरीही भक्तांच्या मागणीनुसार गणेश मूर्ती साकारण्याचं काम सुरू आहे. नमस्कार, मी चिन्मय पांचाळ. आमचा गणेश मूर्ती चित्रशाळा आहे. आमची वडिलोपार्जित ही चित्रशाळा आहे. गेली 20 वर्ष चित्रशाळा आहे. पूर्वी गावी होती, आत्ता रत्नागिरीमध्ये MIDC आहे. सध्या दिवसेंदिवस गणपतीची मागणी वाढते शाडू मातीची, त्यामुळे आपण त्याच्यात नवनवीन मूर्त्या किंवा नवनवीन व्हरायटी मॉडेल्स देत असतो. ग्राहकांच्या
आवडीनुसार त्यांना बनवून देतो. सध्या माती आणि रंगाचे भाव खूप वाढले आहेत, त्यामुळे थोडेसे दर पण वाढलेले आहेत मूर्त्यांचे. पण तरीसुद्धा आपण त्यातूनच ग्राहकांना त्याचा त्रास नाही होणार किंवा जास्त येणार या हिशोबानेच आपण सगळ्या मूर्ती बनवून देतो. कोकणातील अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये गणेश मूर्ती चित्रशाळांमध्ये अशीच लगबग पाहायला मिळते. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मूर्तिकार आपल्या कामात व्यस्त झाले असून गणेश भक्तांनाही आता गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. पारंपरिक कलेचा वारसा जपत भक्तांच्या श्रद्धेला आकार देणाऱ्या या मूर्तिकारांच्या हातातून साकारतंय आपल्या लाडक्या बाप्पाचं मंगलमय रूप. जिल्ह्यातले जेवढे कारखानदार आहेत तिकडे आता जोरजोराचे कामाचे म्हणजे जोरदार कामाची सुरू रात्रपाळ्या केल्या जात आहेत. काम आटोपट केलं जातं आहे. नंतर मग पुन्हा कलरला येणार त्याआधी ते काम सुकलं पाहिजे, मूर्ती सुकली पाहिजे. यासाठी भरपूर रात्रपाळ्याहून काम पुरं केलं जातं, कारण आदल्या दिवशी ते गणपती लोकांना द्यायचे असतात. सध्या कोकणाचा जर विचार केला तर मूर्तिकारांची दयनीय अवस्था म्हणायला काय हरकत नाही. कारण काय म्हणतात सुबक कारागीर मिळत नाही. कारागीर आहेत, कलाकार आहेत, भरपूर आहेत, पण सुबक कारागीर असा काय मिळालं. कामगारांची कमतरता जास्त प्रमाणात जाणवते. दरासंदर्भात म्हणाल तर आता महागाई वेळी कच्चा मालही महागला आहे, त्यामुळे त्याचा परिणाम मूर्तिकलेवर झालेला आहे. कारागीर मूर्ती काढतो पण त्याचं तेवढं मानधन त्याला मिळतं आहे. रात्रपाळी करून दिवस रात्र करून जो मूर्ती करतो तेवढ्या प्रमाणात त्याला मानधन मिळत नाही आहे. पण एक आवड, आपली कला, पिढीजात आलेली जी कला आहे ती जी तयार करायचं मूर्ती, तसं ते करत आहेत. हां, ही कला सुंदर आहे, शिल्पकला आहे. या शिल्पकलेतलं प्रत्येक तरुणाने उतरलं तर अतिशय चांगलं होईल. पण शाडू मातीची मूर्ती आणि प्लास्टर हा जर फरक आहे तो जर टाळायचा असेल तर शाडू मातीच्या मूर्ती जे भरपूर प्रमाणात मिळतात. आपल्याकडे जर युवकांनी या कलेत जर आलं तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि भरपूर अशी मुलं आहेत जी कारागिरी स्वतंत्र तयार करतात मूर्त्या, तर त्या लोकांनी यायला पाहिजे. त्यामुळे रोजगारची संधी भरपूर प्रमाणात मिळेल. श्रावण मास सुरू होताच रत्नागिरी परिसरातील विविध मंदिरांमध्ये भक्तीचा जागर सुरू झाला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे येथील पुरातन आणि पांडवकालीन जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सोमवारपासून मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून ग्रामस्थ मंडळी भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. येत्या दुसऱ्या सोमवारी दुपारी 12 वाजता अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. या निमित्ताने भाविकांनी श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर देवस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
रत्नागिरीपासून जवळ असलेल्या काळबादेवी येथील स्वयंभू श्रीदेव रामेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त अखंड नामसप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नामसप्ताहाच्या निमित्तानं मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेलं श्रीदेव रामेश्वर मंदिर तब्बल 450 वर्षांपेक्षा अधिक पुरातन असल्याची माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली. स्वयंभू देवस्थान म्हणून या मंदिराला भाविकांच्या श्रद्धास्थानी विशेष स्थान आहे. नमस्कार, आता आपण इथे उभे आहोत. हे काळबादेवी गावातील स्वयंभू श्री रामेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर हे मंदिर साधारण 450 वर्षापूर्वीपासून इथे स्थापन केलेलं आहे. स्वयंभू श्री रामेश्वराचं मंदिर असून या मंदिराचं वैशिष्ट्य असं की याच्या एका बाजूला समुद्र आणि याच्या तिन्ही बाजूला खाडीचं पाणी आहे. आणि अशा या निसर्गरम्य वातावरणात स्थापन झालेले स्वयंभू श्री रामेश्वराचं मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास पाहता आजपर्यंत या मंदिराला 450 वर्षापेक्षा जास्त अधिक कालावधी हा झालेला आहे. या मंदिराचा आतापर्यंत 2दा जीर्णोद्धार केलेल्याची नोंद इतिहासात आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं असं तर याच्या एका बाजूला समुद्र आणि याच्या तिन्ही बाजूला खाडी, थोडक्यात खारं पाणी आहे. परंतु इथे असलेली विहीर जी आहे याचं पाणी गोड आहे. दुसरं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्थापत्य कलेचा अतिशय उत्तम असा नमुना आहे. कुठल्या प्रकारचा समुद्राचा वारा, वादळ यापैकी कुठलाही धोका आतापर्यंत मंदिराला झालेला नाही. आतापर्यंत इथे जे सण साजरे होतात, जे उत्सव साजरे होतात, याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा आणि मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा सण म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून ते दुसऱ्या सोमवारपर्यंत चालू असणारा 7 दिवसांचा अखंड श्री रामेश्वर कालिका नामसप्ताह सोहळा. या सोहळ्यात गावातील स्थानिक तसेच बाहेर गावातून देखील अनेक भक्त मंडळी येऊन या सोहळ्याचा आनंद घेतात. या सप्ताहाला देखील आतापर्यंत कमीत कमी 150 वर्षापेक्षा जास्त झाली असतील असे इथे भाविकांची श्रद्धा आहे. तसेच या मंदिरात बांधलेली जी एक घंटा आहे त्या घंटेवरती कोरीव काम केलेले असून भरीव पितळ्याची साधारण 350 किलो वजनापेक्षा जास्त वजनाची घंटा आहे. या घंटेचा इतिहास असा सांगितला जातो की जेव्हा चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावरती आक्रमण केलं तेव्हा त्यांच्याबरोबर काही स्थानिक गलबत इथे गेलेली होती आणि त्यांनी तो किल्ला जिंकल्यानंतर इथूनच 2 किलोमीटर असलेल्या बसनिया गावी लेले म्हणून सरदार होते, त्यांच्यापैकी एक विसाजीवंत लेले यांच्या मार्फत काही खजिना त्या किल्ल्यावरील इथे या गावात पाठवण्यात आला. त्याच्या बरोबर ही घंटाही पाठवण्यात आली. तर ही एवढी मोठी घंटा ठेवायची कुठे म्हणून जी गलबत गेलेली होती आरमार म्हणून, त्या सर्वांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ही घंटा इथे रामेश्वर मंदिरात बांधण्यात आलेली आहे. असा हा स्वयंभू श्री रामेश्वर देव आलेल्या भक्तांचं रक्षण, कल्याण करतो याबद्दल खात्री आहे. श्रावण महिन्यात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अखंड नामसप्ताहामुळे मंदिर परिसरात हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतंय. दर्शनासाठी तसंच नामसप्ताहात सहभागी होण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत आहेत. श्रावणातील या धार्मिक पर्वामुळे श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसर भक्तीनं भारावून गेला असून भाविकांसाठी हा नामसप्ताह श्रद्धा आणि आध्यात्मिक आनंदाचं पर्व ठरत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अधिकाऱ्यांनी उदासीनता झटकावी अन्यथा गय नाही. राज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. 6 तासांच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी गुड न्यूज. लांजा उड्डाणपुलासाठी 1 लेन वाहतुकीसाठी खुली. काही दिवसात 2ही लेन होणार सुरू.
रत्नागिरीत सेवा अभियानला उत्स्फूर्त प्रतिसाद. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी स्वीकारली निवेदने. बाप्पाच्या आगमनाची चाहूल. गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग. वाढत्या खर्चातही गणेश मूर्तींच्या निर्मितीला वेग. आणि श्रावणात रामेश्वराच्या चरणी आणि सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहानं भक्तिमय वातावरण. श्रावण महिन्यात भक्तीचा जोर कायम. ग्रामस्थांसह भाविक हरिनामात दंग. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.